आता वहिनींना बघायचं गावाकडे गेल्यास कसं चिडवतात सगळ्या. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर भैया काल गेलेला आहे, त्यानंतर ते आम्ही ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही. आणि तिथे बघा हे उंदीर मामा ढोल्या शांत म्हण ग शांत इथं यायचे शांत शांत. आता ते शांत म्हणाले, शांत का शांत तिला काहीतरी शब्द नवीन शिकलाय. तिला इथं धरायचं दादू. नको 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 असं शौर्य दादा खूप घेऊन फिरतोय त्यामुळे काय विचारायला नको ग. ये बहिणी थांबल्यात, शौर्याचे कुपन आहे. सो मस्तच वाटतंय. घर आमच्या अगदी भरून भरून असं वाटतं. आईमुळे तर जास्तच भरून वाटतं. आणि आता ना जेवणामध्ये आज काय आहे ते दाखवलं. बटाट्याची भाजी, भाकरी आणि मस्त असा थोडंसंच घेतलं दह्याची चटणी. आणि चला आता आम्ही जेवण करून घेतो. माझा ड्रेस एकदम परफेक्ट बसायला रोनिका. हा मी ना प्रेग्नेन्सीच्या अगोदर आणलेला, पण मला आता घेतच नाही. किती छान वाटलं ना. हा कलर खूप छान आहे. हो आता जेवतो आणि परत ड्रेसिंगला वगैरे जायचं. चिपापडी तेल लाडू तेल तेल गाड धर गबी बेकच चाव म्याव पकारीचं पाणी. बघा आता चिकूचं एकदा तोट बघा. काय खाल्लंय चिकडे तू? हे पूर्ण ना चिंचेचं लोणचं. कुणाला आवडते चिंच? चिकूला पडत भाऊ गेले राजा. भाऊ त्याला मी उचलून घ्यायचंय. आवडते का मग आम्ही तिला? तुला आवडते का मी? त्याला वाटतं मला कसं उचलायला. श्री कधी किती वाजले? श्री कधी येणार? श्री तुझ्या टायमिंगला येतो का? तू स्कूल मधून कितीला येतोस? आता 2 o'clock. तुमचं काय झालं होतं रे लिफ्ट मध्ये काल? आणि मग काय झालं? तिथं आवाज आला कसला? तिथं भूत आहे का गात? त्या मला विचारत त्याचं बोललं ना लय लोकांना आवडतं. दात पडला. आमचे जेवण वगैरे झाले. आता ड्रेसिंगला जायचंय. वर्षात तयार व्हायला लागली. मग आम्ही जाऊन ड्रेसिंग करून येतो. आणि घरी बाळाला बघायला ताई पण आहे, आई पण आहे. आणि विशेष म्हणजे दाजा तर खूप काळजी घेते. आणि शौर्य दाजा तर सगळ्यांच्या. कारण शौर्य दाजाचं सतत तिला बाहेर घेऊन लय लक्ष देते. चला 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 आलोय आम्ही आता हॉस्पिटलला. जेवणाची सुट्टी झालेली नसतं वाटतंय मला. पण कसं सुरुवातीला ओपीडी चालू असतात, खूप गर्दी असते है ना. आणि मी पण ड्युटीला असतो. ड्युटीतून आल्यानंतर मी येतो इकडे. मधल्या वेळात मला जेवढी सुट्टी असते तेवढ्या ड्रेसिंगला येतं. पटकन जेवायचं. हो आहे असं मला वाटतं की सगळा स्टाफ जेवण. हो अर्धाच घ्यायचं. काढला बघा. असं द्या दरवर्षी कस्टमर आहे आम्ही. पोरगी ज्यूस पिते ना त्याच्यासाठी. लहानच असू दे, जास्त मोठे. आलोय आता दवाखान्यातनं. मी फळं घेतोय. आमच्या बहिणींना ना केळी आवडत नाही जास्त, त्यामुळे मग दुसरी काही फळं घेतोय. आणि केळी मुलं खूप आवडीने खातात. केळी पण घेतली आहे. आणि बाकी आता मध्ये तेवढं कुठे बसतं. कशानं गोड वाटते? बनाना खाणार?
वैशव युनिफॉर्म का चेंज केला नाही बा. पेरू सोबत मीठ आवडते. सुंदर आहे की पिली सारखं प्युअर वाटायला मला ह्याच्यात. किती क्यूट. म्हणलं की तुम्ही खात नाव म्हणून मग म्हणलं पेरू आणावा. हा पेरू चिकीला बी आवडते. अरे मम्मीला पण द्या. चांगली क्वालिटी आहे की नाही. तुम्हाला ड्युटीला चाललंय. जस्ट आवलं आम्ही ड्रेसिंग करून. आज जरा जास्त वेळ लागला ड्रेसिंगला. हो आता हे ड्युटी त्याच्यावरतीच कळत कारण ती वेदना ज्यांनी भोगले ना त्यांना ती कल्पना करू शकतात. त्याच्यामुळे आहे ना जखमचा मी ना झाल्या फोटो तर काढायची हिंमत झाली नाही. पण ते होऊन गेल्यानंतर जेव्हा काल लास्ट टाइम फोटो काढला होता ना तर तो बघितलंच हे झाले सगळे. बघू शकत नाही आपल्याला म्हणजे हलक्या काळजाचा माणूस बघू शकत नाही ते. आणि ज्या माऊली आहेत ज्या फिडिंग करतात ना त्यांनी खरं सांगतो खूप अवेअरनेस पाहिजे. याच्याबद्दल काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मामी काय करायली भाऊ करायली तुला अशी केलेली. आम्हाला मस्ती करायला पाहिजे नसती. आगाऊ कुठली अजून टाक म्हणते. काय खाणार बाळ तू आता. चला बनाना दे. श्रीनं जेवण संपवलं का नाही. तशी ठेवायचं पाठी. जा पिलू. नाही करणार आता. अजून कर म्हणते ना. पिलू अजून करायला पाहिजे तुला. भाऊ करायला पाहिजे. जा जा बनाना देते मामी पण जा. ती का तोंडावर टाकली तिथे. ते हानल बर का आरसा तुम्हाला. खाऊन या. मग अशी हे ड्युटीला गेल्यानंतर परत काही जास्त ब्लॉग मी शूट नाही केला. आणि आता थोडीशी रिकवर होती आहे मी. आणि घरचे सगळे असल्यामुळे तर अजूनच छान वाटतंय. खरं तर आत्ता सायंकाळचे 6:15 झालेत. आणि तुम्हाला दाखवते आमच्या घरातल्या चिल्लर पार्टीची मजा काय चालली आहे. त्या स्नॅक टाईम आहे त्यांचा. मस्त स्नॅक्स खात आहेत आणि धमाल चालू आहे. टीव्ही बघणं चालू आहे. आणि बाळासाठी आजी म्हणतेय की जरा बडबड गीत लावा रे. पण नाही तिघांनी कब्जा केलाय. ते कंटिन्युअसली त्यांचंच बघतायत. आणि आता खेळायला जायचं म्हणे. काय खेळणार आहात. क्रिकेट. बाप रे. आणि भैया कुठे गेला. गेला पण पाणी प्या अगोदर. कधी येत आता. काय करतेस तू. केळी खाते. कसला हसायचं. बघू 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 छान आहे बाई. सांगा आईला गाऊन छान दिसायला का ना वहिनी. सगळ्यात मला तरी आतापर्यंतच्या गाऊन मध्ये छान वाटतंय तुला हा कलर. तो ब्ल्यू पण छान आहे पण हे जास्त उठून दिसतंय कलर. काल आपले फॅमिली मेंबर आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की काकी काय नसतंय तुम्ही ना गाऊन घालत जावं म्हणून आज काकींनी ऐकलंय. आणि ट्रॅडिशनल असलेल्या सासूबाई सुनबाई बघा आता इकडे गाऊनवर इकडे ड्रेसवर. आता वहिनींना बघायचं गावाकडे गेल्यास कसं चिडवतात सगळ्या. तुम्ही आडवे उभारले नाही का. काय म्हटलीस तू. वर्षा म्हणलीस. वर्षा म्हणतेस. लगेच चालू केलं की. आणि ड्रेस चेंज करून शान माडायली एक मुलगी. तेव्हा केवढा पण तिच्या आवडीचे गाणे असले की हसती. पण कुणाला घेतलं. काय नाव आहे त्याचं. माहित नाही. सार्थक.
आतापर्यंत किती वेळा यायचं झालंय वहिनी? कसा फिरतो गो पिलू? गोल 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 कसा फिरतो? गोल 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 कसा फिरतो फार? गोल गोल. पिल्लू तू माझ्याशी गोड गोड बोल. लागेल लागेल ते लागेल. ए दादा म्हण ग. ओरड ग दादाला. अभ्यास करायचा नाही तुला दादा? बघा अशी टोपी काढायची असते आम्हाला. काही ठेवायचं नसतंय. आणि ते दुसऱ्यांनी घातल्याला आवडत नाही है की नाही. आणि मामीची ओढणी आईची ओढणी घ्यायची असते. ओढणी दे टॉवेल दे काय दिसेल ते आम्हालाच दे. काय करते ग? दे मामीला ओढणी. आता काय करूया काय करूया? हे ओढती अशी दे म्हणून. मामीची ओढणी दे. टॉवेल हवाय तुला? हवा ओढणी कुणाला माहिती तर आहे का? पिलू काय ग शांत कशा आहे? शाय. ए 10 म्हण ग पिलू. शांत. पिले 10 काय म्हणायलंय ती? शॉपनर कुठं आहे म्हण? काय शांत? चला म्हणते बाहेर. म्हणजे सांग मला. India is the in the Asia continent. मामीकडून किती गोड त्याला जेवढं टार्गेट दिलं ना तुम्ही आवडच पाहिजे. टार्गेट दिले कम्प्लीट करता येते. बघा की किती छान लिहिलंय त्याने. Little apple. येईल का वहिनी? ना आदर राहते पांढरे. कॅज्युअल मध्ये सगळं ट्रॅडिशनलच होतं. हे लय सुंदर आहे त्या पॅन्ट बर का. पण याला कसं मळ पिले. सर्वांचे जेवण झालेले आहेत. मस्त पोरं वगैरे दंगा चालू आहे यांचा. किती छान राहायला लागलेत ना. आणि हे चारच किती सारे वाटायले. आपल्या किचन मध्ये ते डोळे बसायला आता बसत नाही. उचलतंय पडेल ना. चिकुरायला तिला उचलून घ्यायचं असतंय पण आवडतच नाही. सध्या पिलूची खूप मजा चालू आहे. कारण एवढे सगळे बच्ची कंपनी आहे. बघा हिच्या पाठीची सगळी. आमचे शार्प पोर बघा काय ते किती छान झोपलेत बघा. ती छान बघा. आणि खूप छान अभ्यास केलाय. त्यांना एक सब्जेक्ट दिला होता 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा. त्याच्यावरती मनाने असे तोडका मोडका लिहिलेत तिघांनी पण छान. हा आणि का बघा दररोज म्हणावं लागतंय झोपा झोपा झोपा. आज तिघे एकदम छान कसे झोपलेत बघा. तर आता सर्वांना गुड नाईट करा सगळेजण. गुड नाईट. हा आणि म्हणा की तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. तर बघा ते तिकडे मस्त झोप घ्यायला लागलेत आता पोरं शांत. अजून पण झोपलेले नाही. मस्तीच चालू असणार आहे. पण ते ना असं आपण गेलो ना की लगेचच शांत होतं. परत ना आणखी मस्ती असं. पिलुड्या तू का झोपत नाहीस? आज आम्ही शा म्हणायला शिकलो. नवीन शब्द आहे ते शाय. शाय काय ग पिलू? वेगवेगळा गेस करायला लागले. शा पासून काय म्हणा? शांत म्हणते माझी. शांत शाय नुसतं शा. शोरूमला चहा म्हणते एक काय म्हणते ग शा. आणि 10 पण खूप छान येत आम्हाला. 10 पिलू 10 म्हण ग. 10
1 2 आता 3 सगळं कॉन्सन्ट्रेशन ना ह्या 2 आता हे 2 चिमटीमध्ये तिला पॅम्पर उचलायचं. मी खूप निरीक्षण केलं बारकाईनं. तिला हातात पकडायचं नाही, पकडता बी येतंय असं पूर्ण पकडायचं पण चिमटीत धरून उचलायचं तिला. होल्ड करायचं ते धागा निघतो त्याला धरून. हा आता ते परत खूप प्रयत्न करायला लागली मगापासून. हो का बघा, हो का, हो का, आता बघा. अयो सक्सेस झाली. किती हुशार आहे बघ तिचं. बघा मी बऱ्याच वेळापासून निरीक्षण करतो तिला तसं उचलायचं होतं ना, आता उचलली. चला या छानशा नोटवर आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतोय. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बघा कशी खुशी जाते आईच्या. जय शिवराय. शा म्हण ग, तू म्हण ग. शेअर करा. शा